नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लाडकी लाल परी ही राज्याची जीवनवाहिनी आहे। दररोज कोट्यावधी प्रवासी या बसने प्रवास करतात, ज्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा 29 विविध प्रवर्गातील सवलतधारकांचा समावेश असतो। गेल्या काही दिवसांपासून या प्रवाशांमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC अनिवार्य होणार असल्याच्या अफवेमुळे चिंतेचं वातावरण होतं। मात्र महामंडळाने आता यावर अधिकृतपणे पडदा टाकला असून सवलतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सोपी राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। सोशल मीडियावरून अशी माहिती पसरवली जात होती की ज्यांच्याकडे नवीन डिजिटल स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एसटी मधील 50% किंवा 100% सवलतीचा लाभ हा मिळणार नाही। यामुळे ग्रामीण भागातील वृद्ध आणि तांत्रिक ज्ञान नसलेल्या प्रवाशांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती। यावर स्पष्टीकरण देताना महामंडळाने सांगितलं की NCMC कार्ड काढणं ही केवळ एक ऐच्छिक सुविधा आहे, ती सक्ती नाही। प्रवाशांनी कोणत्याही दबावाखाली येऊन कार्ड काढण्याची घाई करण्याची गरज नाही। एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे की सवलतीच्या तिकिटांसाठी प्रवाशांना त्यांचं अधिकृत ओळखपत्र दाखवणं पुरेसं आहे। महिला सन्मान योजना, महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र हे पुरेसं आहे। 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासासाठी त्यांचं आधार कार्ड वाहकाला दाखवणं आवश्यक आहे। विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग किंवा इतर 29 प्रवर्गातील व्यक्ती महामंडळाने दिलेले त्यांचे जुने ओळखपत्र किंवा आधार कार्ड वापरून सवलत घेऊ शकतात। वाहकांकडे असलेल्या आधुनिक ETIM मशीनमध्ये या ओळखपत्राची नोंद करण्याची सोय ही उपलब्ध आहे। आता NCMC कार्ड नेमकं काय आहे पाहूयात। महामंडळाने हे कार्ड प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलंय, सक्तीसाठी नाही। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे एक बहुउद्देशीय कार्ड आहे। प्रवाशांना खिशात रोख रक्कम ठेवण्याची किंवा सुट्ट्या पैशांच्या कटकटीपासून मुक्ती मिळते। हेच कार्ड तुम्ही मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो किंवा इतर शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरू शकता। प्रवासाचा अनुभव आधुनिक आणि जागतिक दर्जाचा करण्यासाठी ही डिजिटल प्रणाली आणली आहे। मात्र ज्यांना हे कार्ड वापरणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी जुनी पद्धत ही कायमच सुरू राहणार आहे। महाराष्ट्र हा मोठा प्रदेश असून अनेक दुर्गम भागातील प्रवाशांना डिजिटल कार्ड किंवा ऑनलाईन रिचार्जची प्रक्रिया क्लिष्ट वाटू शकते। ही बाब विचारात घेऊनच परिवहन मंत्र्यांनी आणि महामंडळ प्रशासनाने तांत्रिक सक्ती न करण्याचा निर्णय घेतलाय। एसटी ही बहुजनांची सोय असल्याने कोणाचंही तिकीट केवळ कार्ड नसल्यामुळे नाकारलं जाणार नाही याची ग्वाही ही देण्यात आली आहे। थोडक्यात सांगायचं तर एसटीच्या सवलतींमधील नियम बदललेले नाहीयेत, केवळ प्रवाशांना एक अतिरिक्त डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। ज्यांना तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे त्यांनी कार्ड काढावं, पण ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनाही आधार कार्डवर पूर्वीप्रमाणे सन्मानाने आणि सवलतीत प्रवास करता येईल। प्रवाशांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये आणि आपल्या लाल परीचा प्रवास सुखकर करावा। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।